आणि बाकी काय जीवनाचं जे काही ते लोक स्वतःहूनच देतात. मी त्याच्याशी बोलतो साहेब. आणि बाकी जे काही असेल आणि आता इथे तर थांबावं लागेल सर, कारण 1 महिना थांबलेला आहे. आता 1 महिना झाला आम्हाला. आज 31 दिवस झाले. आज 31 दिवसापासून आम्ही इथंच बसलेलो आहे. आणि काल जे झालं त्याच्यानंतर तर म्हणजे अजून जास्त लोकांमध्ये राग वाढलेला आहे की सरकार असं कसं काय करू शकते मुलांसोबत. काय म्हणजे मागत काय होतो आम्ही, बेसिक गोष्ट मागत होतो ना, अकाउंटेबिलिटी मागत होतो की ज्या मिनिस्टरमुळे आत्महत्या केली आहे मुलांनी त्याला काढून टाका. पण हे लोक म्हणजे जसा लाठीचार्ज केला, मला खरंच वाटलं असं करणार नाही. काल माझ्यावरती आणि क्षितिजवरती पण. हो, क्षितिजाने तुला मला क्षितिजला आता याचा पाय तुटलेला असून याला मारलं. पाय तुटून मला अजून तुटलाय. टिअर गॅस लाठीचार्ज स्टॅम्पिंग. काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये, कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थ्यांची. पहिल्यांदा सूर्यवंशी हा माझा काय होता आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळलं हे असंच आहे. एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर जे कोणी असतील त्यांच्याशी जायला केलं. एवढं वर्ष आंदोलन 30 दिवस चालू आहे आणि घरी जायला करत नाही. हे आंदोलन आहे आणि म्हणून जायला सुरू करा. त्यांच्या निधीकडे ज्या वागल्या आहेत त्या खुल्या करा. बाकी काही नाही. त्याच्यामध्ये पॉलिटिकल फोर्सेस त्यांनी दूर राहावं. विद्यार्थ्यांना त्यांचे नेते त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्यासाठी हजर राहावं. बाकी काही नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे समन्वयासाठी एक संवाद व्हावा यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजेत सरकारने असं वाटतं दरम्यानच्या काळात. आम्ही तो प्रयत्न करणार ते करतील करते. उद्या फाळवणी सुरू आज फाळवणी याच उद्यावर चालू शकतो. मागणी काय होते फाळवणीमध्ये फक्त उचून विरोधी पक्षाने एवढं सांगितलं की ही मुलं इच्छिली होती त्यांच्या कष्टात आम्ही चर्चा करायची वेगळे खाऊ घालायचं. पण आम्ही आंदोलन यांच्या मुद्द्यावर चांगलं पाहिजे नाही करणार दुसरीकडे आम्ही शांत बसणार नाही. काल पोलिसांकडून हिंसाचार झाला त्या संदर्भात काही मागणी? वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली, विशेष करून महाराष्ट्रात. त्यांचा पोलीस आहे, त्यांचा पोलीस सिनियर पोलीस अधिकारी त्यांचा असतो ते सगळ्या गोष्टी पण चौकस करायची असा सुद्धा. सर, महाराष्ट्रातले काही नेते म्हणतात दहशतवादी आहेत ही मुलं. मी 100% सर. साहेब आता मी पोचलोच आहे तर मी चाललोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.